न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरातील एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे भारत जाधव। भारत जाधव हे नेहमी समाजकार्यात स्वतःला झोकून देणार सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील एक नाव आपण समाजासाठी काही देणे लागतो हे भावनेतून नेहमीच काही ना काही उपक्रम सतत करत राहणे, समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हे भारत जाधव यांचं नेहमीचंच काम। दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक, दप्तर इत्यादींचं वाटप करणे, त्याचप्रमाणे वृद्धाश्रम देखील भारत जाधव यांच्या नेतृत्वात चुंचाळे परिसरात सुरू आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी वृक्ष संवर्धन अंतर्गत हजारो झाड भारत जाधव यांनी लावली आहे। त्याच प्रमाणात कोरोना काळामध्ये देखील भारत जाधव यांनी उल्लेखनीय असं काम केलंय। प्रत्येकाच्या घरापर्यंत आवश्यक असलेला किराणा देखील त्यांनी वाटप केलाय। काल सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच आयुषचा आशीर्वाद वृद्ध आश्रम यांच्या वतीने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शालेय साहित्य, वह्या यांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारकर साहेब, इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक कैलास सोनवणे, यशस्वी क्लासेसचे संचालक रवींद्र शेजवळ, ब्युटी पार्लर प्रशिक्षण देणारा शिक्षिका दीपमाला पाटील, दिगंबर त्रिभुवन, प्रमिला जाधव, किरण जाधव, गणेश जाधव, नागेश जाधव, विनोद जाधव, सनी त्रिभुवन तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी भारत जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले। मी साधारणतः 1990 पासून ओळखतो। मी तेव्हा कॉलेजला होतो आणि ते त्या टायमाला नुकतेच कामठवाड्यात राहायला आले आणि त्यांच्याशी परिचय झाला। ते तेव्हा त्यांचा व्यवसाय असायचा आणि आम्ही कॉलेज लाईफमध्ये असताना आमची ओळख झाली। पण तेव्हापासून या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं, नेहमी काहीतरी वेगळं करत राहायचं। माणसाची परिस्थिती कामाच्या आड कधीच येत नाही। एखाद्याला जर काम करण्याची आवड असेल, सामाजिक कार्य करण्याची आवड असेल तर त्याला त्याची परिस्थिती कधीच आड येत नाही। हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला नेहमी जाणवतं। म्हणजे कशी परिस्थिती असेल पण त्यांनी त्यावेळेसपासून मी नेहमी बघतो काहीतरी करत असतात। म्हणजे राजकारण करणं वेगळं आणि समाजकार्य करणं वेगळं। राजकारण करण्यासाठी खिशामध्ये पैसे लागतात, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर समाजकार्य करण्यासाठी फक्त तळमळ लागते आणि धडपड लागते, हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं। प्रत्येक वेळेस नेहमीच काहीतरी करण्यासाठी, समाज घटकातील प्रत्येक स्तरासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांची धडपड असते। परिस्थिती साऊंड नसताना ते हे सर्व कार्यक्रम कसे करतात। सर, माणसाला जर काम करण्याची इच्छा असेल तर तो पैशाने नाही पण मनाने श्रीमंत असावा। हे जर उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं तर तो भविष्यामध्ये समाजासाठी व आपल्या आजूबाजूच्या भोवतालसाठी अनेक कार्यक्रम घेऊ शकतो। हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर सातत्याने आम्ही गेल्या 20 वर्षापासून बघत आहोत। जाधव साहेब आणि आम्ही गेली 25 वर्षापासून मित्र आहोत। आम्ही बऱ्याच वेळेस जेवण करत असताना विषय होतो की जाधव साहेब तुम्हाला हे सगळं जमतं कसं। अनेक राजकारणी बघितले की ते फक्त स्वतःच मोठे होत असतात, परंतु भारत जाधव असाही आमचा मित्र आहे की तो स्वतःबरोबर समाजाला देखील मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे। मी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस बघतो की असंख्य महिलांना असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, साड्या वाटपाचा कार्यक्रम असो, शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम असो, आज समाजामध्ये परिस्थिती अशी का पालक स्वतःच्या मुलांना वह्या पुस्तकांचं साहित्य घेण्याची परिस्थिती त्यांच्यामध्ये आज नाहीये। आणि बहुजनांमध्ये काही स्तर अतिशय मागासलेला आहे की जो आई वडील रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे आणि अनेक विद्यार्थी या घटकांमध्ये शिक्षणापासून वंचित आहे। की हा व्यक्ती खरोखर तळमळीने काम करतोय आणि ज्या समाजातील सगळ्यात खालचा वर्ग आणि जे शिक्षणाच्या प्रवाहातून राहिलेले आहेत अशांसाठी तुम्ही काम करताय। काम खरोखर तुमचं चांगलं आहे आणि जेव्हा आमच्या लक्षात आलं की यांचं कामामध्ये हे जे सांगतात त्याच्यात काहीतरी आहे, सत्यता वाटते, तेव्हाच मग आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ आणि मग आपण जाऊया। तर तसं 2 महिन्यापूर्वी मला वाटतं आमची भेट झाली होती सुरुवातीला, 1-2 महिन्यापूर्वी। तर त्यांनी सांगितलं की शाळा सुरू होत असताना मुलांसाठी ते मुलं अगदी फार खालच्या स्तरातले त्यांचे आईवडील शिक्षणासाठी एवढं काही करू शकत नाही आणि शिक्षण हे प्रगतीचं सगळ्यात मोठं आणि प्रभावी माध्यम आहे असं आम्ही मानतो। आमचा जो विभाग आहे शासकीय, हा कामगार विभाग आहे
त्यामुळे कामगार विभागाशी संबंधित बरेचसे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्याशीच हाताळत असतो. कामगारांची सुरक्षितता आणि त्यांचं वेलफेअर म्हणजे कसं करता येईल असे आमचे वेगवेगळे विभाग आहेत कामगार विभागाचे. तर तो समाजातला एक खालचाच घटक असतो औद्योगिक क्षेत्रात काम करणारा, त्याच्याशी आमचा नेहमी संबंध येत असतो. त्यामुळे त्या संदर्भात आमची थोडीशी एक जुळवणूक झालेली आहे या वर्गाशी. तर हे सर्व आम्ही लक्षात घेतलं तेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही या संदर्भात आमचं थोडंफार योगदान देऊया आणि तशीच चर्चा पुढे गेली आणि मग ते आजचा कार्यक्रम आमच्यातर्फे आम्ही विद्यार्थ्यांना यांनी सांगितल्याप्रमाणे जी गरजा आहेत त्या गरजेनुसार आम्ही विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे एक योगदान करण्याचा प्रयत्न करतो. शालेय साहित्य घेण्यासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबाबत भारत जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे. आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेभाऊ उद्देशी सामाजिक संस्था संचलित आईचा आशीर्वाद या संस्थेच्या वतीनं गरीब गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप व वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आम्ही दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर एक महिनाभर साधारण आमचा हा कार्यक्रम चालू असतो. तांड्यावर पाड्यावर जाऊन स्लममध्ये झोपडपट्टीत जाऊन गावकुसाबाहेरच्या घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही आमची संस्था नेहमीच कार्यरत असते. या ठिकाणी आज ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला ते कुंभलवार साहेब, कैलास सोनवणेजी, शेजोळ सर आणि दीपमाला पाटील साहेब व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वीसाठी संस्थेच्या सर्व संचालकांनी जे सहकार्य केले या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.